नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा निरीक्षक भरती 2024 काल झालेला क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि नेमके कशा प्रकारचे प्रश्न आलेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम आपण जर या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्या। तर चला सुरू करूया व्हिडिओला। भारतामध्ये पहिल्यांदा कागद विरहित बजेट कधी मांडले? याचे उत्तर आहे 2021 ते 2022 ला डिजिटल बजेट। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? याचे उत्तर आहे UPS मदान। प्रश्न पुढचा, विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? याचे उत्तर आहे मुंबई। प्रश्न पुढचा, मनुष्य ध्वनीची निर्मिती कशामुळे होते? याचे उत्तर आहे कंपना। पुढचा प्रश्न, 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? याचे उत्तर आहे अशोक सराफ। प्रश्न पुढचा, राज्यपाल यांचे निवासस्थान कोठे आहे? याचे उत्तर आहे मुंबई आणि राज्यपाल कोण आहेत? रमेश बैस। प्रश्न पुढचा, धोम धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे उत्तर आहे सातारा। प्रश्न पुढचा, राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणते कलम आहे? याचे उत्तर आहे कलम 61। प्रश्न पुढचा, स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले पूर्णवेळ मुख्य न्यायाधीश कोण? याचे उत्तर आहे MC छंगला। प्रश्न पुढचा, चितगाव गटाचे नेतृत्व कोणी केले? याचे उत्तर आहे सूर्यसेन। प्रश्न पुढचा, रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? याचे उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील। आणि कधी केले असं विचारलं तर 4 ऑक्टोबर 1919 ला। प्रश्न पुढचा, वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय किती पाहिजे? याचे उत्तर आहे 65 वर्ष। मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, आता सध्याला पोलीस भरतीच्या जागा निघालेच आहे आणि आपण त्याचे पण व्हिडिओ वगैरे घेत आहोत, तरी आपण ते पण पाहू शकता। पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? याचे उत्तर आहे मुंबई। प्रश्न पुढचा, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? याचे उत्तर आहे UPM मदान। प्रश्न पुढचा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत? याचे उत्तर आहे जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश। प्रश्न पुढचा, 2023 मध्ये स्मार्ट सिटी कोणत्या शहराला घोषित केले? याचे उत्तर आहे इंदोर। आणि इंदोर कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये। प्रश्न पुढचा, 97वे साहित्य संमेलन नुकतेच कुठे पार पडले? याचे उत्तर आहे अमळनेर। प्रश्न पुढचा, 2024 मध्ये किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले? याचे उत्तर आहे 132। प्रश्न पुढचा, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? याचे उत्तर आहे अरविंद पागरिया। प्रश्न पुढचा, सिबिल स्कोअर किती आहे? याचे उत्तर आहे 300 ते 900। प्रश्न पुढचा, PM विश्वकर्मा योजना कशा संबंधित आहे? विश्वकर्मा, याचे उत्तर आहे कामगारांना आर्थिक सहाय्य। आणि कधीपासून चालू झाली? 17 सप्टेंबर 2023 पासून। INS इम्फाळ कधी लॉन्च करण्यात आले? याचे उत्तर आहे 2019 ला। प्रश्न पुढचा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? याचे उत्तर आहे 28 जानेवारी 1950 ला कलम 124 नुसार। प्रश्न पुढचा, गांधी आर्विन करार कधी झाला? याचे उत्तर आहे 5 मार्च 1931 ला। प्रश्न पुढचा, प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो?
याचे उत्तर आहे 9 जानेवारीला. प्रश्न पुढचा, दक्खन पठाराच्या उत्तरेकडे असलेली पर्वतरांग कोणती? याचे उत्तर आहे सातपुडा. प्रश्न पुढचा, खेलो इंडिया 2024 मध्ये सर्वाधिक पदक कोणत्या राज्याने मिळवली? याचे उत्तर आहे महाराष्ट्राने. किती मिळाली असं विचारलं ते 158. प्रश्न पुढचा, 2024 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार देण्यात आले? याचे उत्तर आहे 132 आणि 5 आहेत पद्मविभूषण, 17 आहेत पद्मभूषण आणि 110 आहेत पद्मश्री. प्रश्न पुढचा, केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? याचे उत्तर आहे नागपूर. प्रश्न पुढचा, मॅटुंगू चेम्सफोर्ड कायदा कोणत्या वर्षीचा आहे? याचे उत्तर आहे 1919चा. प्रश्न पुढचा, प्रगतीचा विरुद्धार्थी शब्द. याचे उत्तर आहे अधोगती. चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द स्थिर. याचे उत्तर आहे स्थिर. प्रश्न पुढचा, मणिभवन गांधी संग्रहालय कुठे आहे? याचे उत्तर आहे मुंबई. आणि कशासाठी हे आहे ते तुम्ही सांगा कमेंट करून. प्रश्न पुढचा, श्रावण बाळ योजनेची रक्कम किती आहे? याचे उत्तर आहे दरमहा 1500 रुपये राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पोलीस भरतीबद्दल जर तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून ते पण सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.